नमस्कार, मी साक्षी गालपाडे. कर्मवीर बातमीपत्रात आपले स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राला मिळालेले वरदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने हिंदवी राज्याची निर्मिती केली. त्यांच्या जीवाला जीव देणारे मावळे मिळाले. माँसाहेब जिजाऊ यांनी आपल्या स्वप्नातले स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवबाला धडे दिले. तलवारीपेक्षा लेखणी श्रेष्ठ असते, हा मोलाचा संदेश शिवाजी महाराज यांनी दिला. तलवारीच्या बळावर राज्य निर्माण करता येते, मात्र त्या राज्याची व्यवस्था ही योग्य लेखणीच्या माध्यमातूनच करता येते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिवव्याख्यात प्राध्यापक डॉक्टर अरुण घोडके यांनी केले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त इतिहास विभाग व प्राचीन इतिहास व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉक्टर भगवान नाईक नवरे हे होते. यावेळी मंचावर अधिष्ठाता डॉक्टर बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉक्टर समाधान माने आदी मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर अरुण घोडके म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक गड आणि किल्ल्यांची निर्मिती केली. या गड किल्ल्यांना अभेद ठेवणारी माणसे मिळवली. निस्वार्थी आणि धाडसी माणसे निर्माण केल्यामुळेच स्वराज्य निर्माण करता आले. विद्यार्थ्यांनी शिवचारित्र्य अभ्यासले पाहिजे. चांगले चारित्र्य वाचल्याशिवाय चारित्र्य घडत नाही, म्हणून इतिहासातून बोध घ्यावा. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉक्टर भगवान नाईक नवरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध पैलू आपण समजून घेतले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांनी शिवछत्रपती चारित्र्याचे चिंतन करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचीन इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर गोवर्धन डी कोंडा यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर भारती सुरके यांनी केले. या कार्यक्रमात इतिहास विषयातून PhD पदवी संपादन केल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर सुवर्ण हजारे डांगे यांचा सत्कार करण्यात आला. त्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. समारंभ समितीच्या वतीने माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात समारंभ समिती प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय डांगे, प्राध्यापक डॉक्टर उमेश साळुंके, प्राध्यापक सुमन केंद्रे, प्राध्यापक कल्याण वाटाणे, प्राध्यापक बाळासाहेब गायकवाड, प्राध्यापक विनोद आखाडे आदी प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर दत्तात्रय चौधरी यांनी उपस्थितीचे आभार मानले. आता पाहूया कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर अरुण घोडके यांचे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले संपूर्ण व्याख्यान. श्री आदिशक्ती तुळजाभवानी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे, लोकराजा शाहू महाराज, स्वर्गीय कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य परमादरणीय डॉक्टर भगवान नाईक नवरे सर, प्रोफेसर डॉक्टर समाधान माने, इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय चौधरी सर, विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गोवर्धन सर, दिकोंडा सर, आदरणीय प्राध्यापक डांगे सर, ज्यांनी मला आपल्या कॉलेजमध्ये निमंत्रित केले, ते संस्थेचे सदस्य परम आदरणीय प्राध्यापक बळवंत सर आणि उपस्थित सर्व तुम्हाला अध्यापन करत असलेले सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्र, आज राजमाता जिजाऊ साहेब, स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि त्या निमित्तानं थोडे विचार आपल्या पुढे ठेवण्यासाठी मी मुद्दामून या ठिकाणी आलोय. मी आज जे बोलणार आहे ते आतापर्यंत कुणी न ऐकलेलं, न सांगितलेलं संशोधनात्मक अशाच बाबी, अशा शेकडो बाबी आपल्याकडे ठेवता येतील. कारण तेवढा गेल्या 35 वर्षाची तपश्चर्या आपली आहे. अशाच बाबी मी आपल्याजवळ ठेवणार आहे.
मित्र, कर्मी बाबा पाटील आणि माझं घराणं फार जवळचा संबंध आहे. माझे वडील डॉक्टर बाबुराव कृष्ण घोडके 4 वर्षापूर्वी 28 ऑक्टोबर 1921ला येलोकीची आता सोडून स्वर्गलोकी निघून गेले. ते अण्णांचे लाडके बाबू होते. खूप जवळचे संबंध होते. माझे वडील 1950 साली आणि मला हसबंडरीचा त्यांनी पुण्यामध्ये कोर्स केला होता आणि बोरगावला सातारजवळ असणाऱ्या ॲग्रिकल्चर डिप्लोमाही केला होता. आणि त्याच वेळेला आपल्या अण्णांनी सातारा जिल्ह्यामध्ये दहिवडीजवळ असणाऱ्या 4 किलोमीटर उत्तरेला असणाऱ्या तिथे पिंगळी तलावाजवळ एक शिप बिल्डिंग फर्म होता. तो शासनाकडून चालवायला घेतला होता. तो शिप बिल्डिंग फर्म आजही आहे. जवळजवळ 150 एकर पिंगळी तलाव आहे मोठा. शिप बिल्डिंगच्या अंडर 60 एकर जमीन होती. शेत जमीन आजही ती आहे. 700 शेळ्या मेंढ्या होत्या. आता त्या कमी झालेल्या आहेत आणि 12 गडी होते. आणि अण्णांनी तो शासनाकडून चालवा घेतला. त्यावेळेला तिथे असा मनुष्य पाहिजे होता की शेतीतलं ज्ञान पाहिजे, शेळ्या मेंढ्या असल्यामुळं जनावरांच्या मधलं ज्ञान पाहिजे, असा माणूस अण्णा शोधत होते. शेवरटच्या गाडीत बसून त्याला कोण सापडत नव्हते. आणि माझं भाग्य, ज्या गावच्या अण्णा ऐतोड बुद्रुकचे, त्याच गावचं माझं कुटुंब. गावात पहिला वाडा मारुती मंदिराचा जवळ आजही माझा वाडा आहे. आणि तिथून एक 10 वाडे सोडले की अण्णांचा जुना वाडा तिथं आजही आहे. अण्णा गावात आले आणि त्यांच्या चुलत भावाला म्हणाले, अरे देवगडला, अण्णांची भाषा माझ्या वडिलांनी जी सांगितली, त्यांच्या मुखातून जी बाहेर पडली ती तशीच तुम्हाला सांगतो. ती म्हणली, रांगडी भाषा बोलायच्या अण्णा आपली, अरे देवगडला त्या दहिवडीला मी शिप बिल्डिंग फार्म घेतलाय चालवायला आणि तिथे एक मनुष्य पाहिजे रे बाबा. आणि त्याला अॅनिमल मधलं माहिती पाहिजे, ॲग्रिकल्चर मध्ये माहिती पाहिजे, असा कोण आहे का? तर ते म्हणजे आहे आपला बाबा आहे. तर माझे वडील इंग्रजी 5वी शिकवायला नाईट हायस्कूलला कोल्हापूरला होते. त्यांना ॲग्रिकल्चर मध्ये आवड नव्हती आणि इकडे अॅनिमल हजबंडरी मध्ये सुद्धा आवड नव्हती. अण्णांची गाडी तिकडे गेली. तिथे गेलं तर अण्णा आल्यानंतर वडील धावत आले, पाया पडले, म्हणजे ताबडतोब गाडीत बस. अण्णांची आज्ञा, वडिलांच्या प्रमाणे वडील मानत होते. अण्णांना गाडीत घेतलं आणि शिप बिल्डिंग फॉर्मवरती तिथं खुर्चीवर नेऊन बसवलं, हातात धरलं. म्हणजे बाबू, हे सगळं तुझ्या ताब्यात आणि तू इथून पुढं इथला मॅनेज कर. माझे वडील तिथं बसले. भोंडामाळ होता त्यावेळेला, 52 साल होतं, 1952 साल. आणि मग वडिलांना 1 महिना कसतर काढला आणि वडील अक्षरशः तिथून पळून आले ऐतोड बुद्रुकला. अण्णांना कळालं. अण्णा सातारून पुन्हा ऐतोड बुद्रुकमध्ये आले आणि माझ्या वडिलांना म्हणाले, रांगड्या भाषेत म्हणाले, बाबू आता जर पळून गेलास तर तुझा गुडघ्यातनं पाय काढी. पुन्हा गाडीत टाकलं आणि नेऊन त्या शिप बिल्डिंग फॉर्मवर ठेवलं. पुढं माझे वडील तिथे शिप बिल्डिंग फॉर्म होतं. 52 सालापासून 75 सालापर्यंत नोकरी करत होते. माझ्या वडिलांनी एक शब्द घेतला अण्णांच्याकडून, मी तो मॅनेजर म्हणून काम करतो पण माझे एक गट आहे अण्णा. तर म्हणजे बोल बाबू, तू सांगशील ते सांग, ऐकेल. त्यावेळेला माझे वडील म्हणाले, दर महिन्याला तुम्ही माझ्याकडे यायला पाहिजे. आणि 1952 ते 1958, 9 मे 1959ला अण्णा निघून गेले. सलग 6 वर्ष प्रत्येक महिन्याला अण्णा मुक्कामाला तिथं दगडी बंगला आजही आहे दहिवडीला, तिथं मुक्कामाला येत असायचे. आणि माझी आई आज 89 वर्षाची आहे. ती भाकरी करून अण्णाला घालायची. या आज हयात आहे. असे अण्णांचे माझ्या कुटुंबाचे संबंध आहेत. 9 मे 1959ला अण्णा निघून गेले आणि अण्णांच्या अस्थी, अण्णांचा उत्तरक्राय आमच्या गावात नाही केला, ऐतोड बुद्रुकला, आजोळी नाही कुंभजला केलं. ते केलं 4 भिंतीजवळ सातारला. आणि त्या अस्थी माझ्या वडिलांनी हातात घेतल्या, दहिवडीला आणल्या. आणि अण्णांचं तुम्हाला ठाऊक असलेलं रय शिक्षण संस्थेतल्या सगळ्या लोकांना माहित आहे, अण्णांचं फक्त एकच समाधी स्थळ आहे. पण अण्णांचे समाधी स्थळ 2 आहेत. एक आहे सातारला आणि दुसऱ्या अस्थी माझ्या वडिलांनी एका गाडग्यात घातल्या. ते गाडगं पुरून ठेवलंय शिप बिल्डिंग फॉर्म होती. तिथं मी फार मोठं आता स्मारक बांधायला लागलोय. 12x15चं स्मारक आणि वैयक्तिक एकट्या खर्चावरती बांधतोय. आणि ह्याला जवळजवळ
25-30 लोक पुरावे आहेत. अण्णांच्या काळामध्ये आता ती पिढी निघाली 90-91च्या घरातली आजही दैवळीच्या प्रांतामध्ये अण्णा आमच्याकडे मुक्काम होते. आणि त्याच्यावरती सर मी रयतधारा नावाचं पुस्तक लिहिलं, जे भल्या भल्या लोकांना माहित नाही. ते 14 संशोधन अण्णांच्या जीवनचरित्रातली त्या रयतधारा पुस्तकामध्ये मी नोंदवलेले आहे. मोठं पुस्तक. आणि त्या पुस्तकाला 7 राज्यस्तरीय पुरस्कार आपल्याला मिळाला. अण्णाबद्दल बोलायला झालं तर किमान 1.5-2 तास तुम्हाला ठाऊक नसलेलं चॅलेंज देऊन माहीत नसलेली माहिती मी आजपर्यंत किती तर वक्तीत आली असतील. बॅरिस्टर पी.जी. पाटलांचं हे सभागृह आहे. बॅरिस्टर पी.जी. पाटील सुद्धा अण्णा माझे कधी देवाला मानत नव्हते, कधी मानत नव्हते. ते म्हणा गिव्ह मी वेस्ट लाईन, आय विल टर्न इन टू वेस्ट लाईन. नेहमी म्हणायचे मला नापीक पडीक जमीन द्या, मी सुपीक करतो. देवावरती विश्वास नव्हता. पण अण्णांचे जे पट्ट शिष्य होते बॅरिस्टर पी.जी. पाटील दर महिन्याला पंढरपूरला पांडुरंगाला तुमच्या दर्शनाला यायचे. आणि गाडी निघाली सातारला की पहिली गाडी थांबायची. ती दहिवडची शिपरेडिंग फॉर्म होती, ती माझ्या बंगल्यात नाही यायची, ती थेट बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूला जायची. जिथं माझ्या वडिलांनी अण्णांच्या हस्ते ठेवले तिथं गुडघे टेकून बॅरिस्टर पी.जी. पाटील पाया पडायचे. पुन्हा म्हणायचे माझ्या वडिलांना घोडके साहेब मी निघालो. मग वडील म्हणायचे साहेब आत या, चहा पाणी व्हायचा. आणि मग पुढं बॅरिस्टर पी.जी. पाटील तुमच्या पंढरपूरला यायचे. दर महिन्याला करायचे. तू म्हणाल घोडके सर याला पुरावा काय? आत्ता 4 जण गावचे पोलीस पाटील, रामभाऊ पोळ पाटील, बरेच दगडीतले आज 4 पुरावे त्याला आहेत. मी जे बोलतोय ना ते सत्य. मला परवानगी नाही कुठली फालतूगिरी बोलायला, मी कधी बोलतच नाही. गेली 35 वर्ष सातत्याने शिवछत्रपती संभाजी महाराज एक गड किल्ला पाहून मी आता मी काय बोलणार नाही पुढं, ते तुमच्या लक्षात येईल. अरे काय अजबर असे आहे. इथल्याच बाबी तुम्हाला ठाऊक नसलेल्या तारीख वार तिथून सांगणार आहे. फक्त एक गोष्ट अशी आहे, मला एवढंच तुम्हाला सांगायचं की माझे आणि अण्णांचे घरचे संबंध माझ्या वडिलांचे होते. आता अण्णा गेल्यानंतर 10 वर्षानंतर माझा जन्म झाला आहे. मी अण्णांना काय पाहिलं नाही, पण माझं कुटुंब फार भाग्यवान आहे. आणि आजही मी दहिवडीला जेव्हा जातो तर या सगळ्या लोकांचं दर्शन घेऊन येतो. आणि किमान महिन्यातून 3 वेळा मी दहिवडीला, वर्षातून 3 वेळा दहिवडीला मी जातोच. समाधी स्थळाचं दर्शन घेतो. 22 सप्टेंबरला जन्मदिना दिवशी आणि 9 मेला अण्णा गेले त्या दिवशी. आणि मध्ये आधी एकदा जाऊन येतो. आणि तिथे 12x15चं मोठा चौतरा जे समाधी स्थळ जे अण्णांचं उभ्या महाराष्ट्रात नव्हे भारतात नाही ते आपण तिथं करतोय. ते पूर्णत्वाला आले. हे नातं पुढचा बोलू शकते पण तितका वेळ नाही. पुढचा विषय तुम्ही मला दिलाय तो मोठा विषय आहे. कोणत्या शब्दात बोलू आपल्या या कॉलेजबद्दल शिवकालीन भाषेमध्ये तुम्हाला ठाऊक नसेल दाखला देतो, संस्थेचा गौरव करतो, शाखेचा गौरव करतो. आणि मी माझ्या विषयाकडे जाणार आहे. जज या महाराष्ट्रामध्ये 361 किल्ले आहेत. त्यापैकी 240 डोंगरी किल्ले डोंगरावरती बांधलेले, 108 भुईकोट किल्ले जमिनीत बांधलेले आणि 13 सागरी किल्ले समुद्रामध्ये बांधलेले. असा 361 किल्ल्यांचा महाराष्ट्र. त्यापैकी 2 किल्ले अतिशय घनदाट आहेत. एक किल्ला म्हणजे किल्ले व्याघ्रगड. हा किल्ला साताऱ्याच्या पश्चिमेला 40 किलोमीटरवरती बामणुली नावाचं गाव आहे. कोयनेचं बॅकवॉटर शिवसागर तलाव आहे. त्याच्या बाजूला आपण लॉन्चने गेलो की पायथ्याला जाऊन पोहोचतो. त्याला म्हणतात किल्ले वासोटा. आणि दुसरा घनदाट किल्ला आहे तो किल्ले प्रचितीगड. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज संकल्पना सत्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला तर शिवाजी महाराजांना 3 वेळा गुप्तधन सापडले. पहिला अंडा महाराजांना सापडला तो तोरणा किल्ल्यावरती, त्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या. दुसरा अंडा महाराजांना सापडला तो दुर्गडच्या किल्ल्यावरती. दुर्गडचा किल्ला कल्याणजवळ आहे. आणि तिसरा अंडा महाराजांना सापडला तो आमच्या सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या सीमेवरती असणाऱ्या किल्ले प्रचितीगडावरती. तो किल्ले प्रचितीगड नरवीर तानाजी मालुसरे जिंकला इसवी सन 1668 ला. तर छत्रपती शिवाजी महाराज राजगड होते. महाराजांच्या कानावर वार्ता घेतली की तानाजीने गड घेतला. महाराजांना वाटलं कधी याचा गड पाहिजे. महाराजांनी राजगड सोडला आणि किल्ले प्रचितीगडाच्या पायथ्याला महाराजांसाठी एक पालखी ठेवण्यात आली होती. महाराजांचे घोडे तिथं आले.
महाराज घोड्यावर पायउतार झाले, आरतीचे मुजरे झडले आणि तानाजी मालुसरे पुढे होऊन शिवाजी महाराजांना बोलला, महाराज आपण पालखीमध्ये बसावं. आणि स्त्री शिवछत्रपती पालखीमध्ये बसले. पालखीचा गोंडा उजव्या हाताने पकडला, भुरभुरी पालखी उचलली आणि पालखी किल्ले प्रचित गडाचा डोंगर चढू लागली. निम्मा डोंगर चढून गेली असेल नसेल इतक्यात जोरात वादळ सुटलं. महाराजांच्या कमरेला एक शेला बांधला होता. तो शेल्याचा शेवट त्या पालखीच्या बाहेरून वाऱ्यावरती असा फडकत होता आणि अचानक तो शेला एका बोरीच्या झाडामध्ये अडकला. महाराज म्हणाले, थांबा, किती अवकाश. महाराजांच्या कमरेत शेला अडकला. मावळ्यांनी तो शेला सोडवला. पालखी खरी ठेवण्यात आली. महाराज त्या पालखीतून बाहेर पडले आणि त्या बोरीच्या झाडाजवळ गेले आणि महाराज बोलले, या बोर झाडांना मस्त थांबवले, या ठिकाणी खणावे. खणावे याचा अर्थ दिदीनो दादानो उकरावे. आणि त्या बोरीच्या झाडाखाली उकरण्यास प्रारंभ केला तर त्या बोरीच्या झाडाखाली शिवाजी महाराजांना एक भला मोठा हंडा सापडला. त्या हंड्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या. आणि असाच एक हंडा अलीकडच्या काळामध्ये माझ्या कर्मवीर अण्णांना सापडला. तो म्हणाला, गोरकेसर, कुठं आहे तो हंडा आणि कुठं आहे त्या सोन्याच्या मोहरा? तो हंडा म्हणजे रयत शिक्षण संस्था. आणि त्या सोन्याच्या मोहरा म्हणजे तुम्ही सगळे बसलेले विद्यार्थी सोन्याच्या मोहराच आहे. कोणत्या शब्दात वर्णन करू, शब्द अपुरे पडताय. आणि असंच एकदा महाराज मालवणच्या बंदरामध्ये गेले होते. महाराज घोड्यावर बसले होते. उजव्या त्याला कृष्णा सावंत होते, डाव्या त्याला धनाजी प्रभू देसाई होते. आणि महाराजांची गरुड नजर पश्चिम दिशेला पसरलेल्या अथांगच्या अरबी समुद्रातून फिरत होती. आणि महाराजांची नजर एके ठिकाणी स्थिरावली. दूर त्या समुद्रामध्ये मालवण पासून बरोबर पाऊण कोसावरती भर समुद्रामध्ये एक उंच असा खडक बाहेरला महाराजांनी पाहिला. आणि महाराजांनी कृष्णा सावंतांना पुसलं याचा अर्थ बंधून विचारलं, कृष्णाजी कोणतं ते बेट? कृष्णाजी घोड्यावर हलवताना महाराजांना मुद्रा कर बोलला, महाराज ते खुरटे बेट. महाराज म्हणले, कृष्णाजी ते बेट जातीने पाऊस आमच्यात नाही. किती अवकाश. ताबडतोब 3 गलबत करण्यात आली. एका गलबतात शिवाजी महाराज बसले, काँग्रेस बसले. अन्य 2 गलबतामध्ये मराठी म्हणत बसली. आणि त्या 3 गलबतांनी मालवणचा बांधारा सोडला. आणि ती 3 गलबत अथांग अरबी समुद्रातून त्या खुरटे बेटात दिसेल निघाले. महाराज खुरटे बेटावरती पोहोचले, गलबतून खाली उतरले आणि उंच अशी खडकावरती शिवाजी महाराज फिरत होते. तेव्हा महाराज जे बोलले ते शब्द मी जसे तसे तुम्हाला सांगतो. महाराज बोलले, 84 बंदरा आईसा जागा नाही, या जागी दुर्ग बांधावा, आईशी आमच्या मणी आले. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 84 बंदर होती आणि इतकं सुंदर स्थळ होतं. आणि महाराज म्हणतात या ठिकाणी किल्ला बांधावा. किती अवकाश. मावळाने माना डोलल्या. पण तत्कालीन पश्चिममध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडात एखाद्या किल्ल्याचा चिरा याचा अर्थ बंधून एक दगड, तो दगड ठेवा झाल्यास तर मंत्रपठण केलं जायचं. आणि ते मंत्रपठण ब्राह्मणांच्या हस्ते केलं जायचं. तर भानाजी प्रभू देसाई पुढे आला. महाराजांना मुजरा करून बोलला, महाराज किल्ल्याचा पहिला चिरा ठेवायचा, मग तशी ब्राह्मण हवा. महाराज म्हटले, ब्राह्मण हवा? तिथे कोणी ब्राह्मण नव्हते. तर कृष्णा सावंत पुढे आला आणि महाराजांना मुजरा करून बोलला, महाराज ब्राह्मण आहेत पण ते मालवणमध्ये. आणि महाराजांच्या आज्ञा सुटली. मग कृष्णाजी त्या ब्राह्मणग्रस्तांना घेऊन या. कृष्णाजी काही मावळ्यांकडून गलबतात बसला. गलबतानं कुठं बेट सोडलं. अथांग अशा अरबी समुद्रातून तो मालवणमध्ये गेला. त्या मालवणमध्ये एक वेदशास्त्र संपन्न जानभट टापेंकर नावाचे क्षत्रिय होते. तिथे ती मंडळी गेली आणि त्यांना मुजरा करत म्हणाले, वेदमूर्ती आपण चलावं. महाराज आपणास बोलवतात, किल्ल्याचा पहिला चिरा ठेवायचा असं महाराजांच्या मणी आले, आपण चलावं. त्या ब्राह्मणग्रस्ताने खूप विचार केला. आता आपण मावळ्यांच्यात गेलो आणि ती वार्ता विजापूरच्या आदिलशाला, मुंबईच्या इंग्रजांना डोळ्याच्या खेळी गेला कळाली तर उद्या कदाचित घरादारून अंग फिरेल. त्या ब्राह्मणग्रस्तानं खूप विचार केला. त्यानं त्या मावळ्यांना सांगितलं, तुमच्या महाराजांना सांगणे आमचे येणे होत नाही. म्हणजे तुमच्या महाराजांना सांगा आम्ही काही येऊ शकत नाही. मावळ्यांचा राहिला झाला. रिकामी पालखी ती म्हणजे पुन्हा महाराजांच्या पाशी आली. महाराजांनी पाहिली रिकामी पालखी आणि महाराजांच्या कृष्णा सांगत बसलो, कृष्णाजी ते वेदमूर्ती कुठे आहेत? तर कृष्णाजी महाराजांना मुजरा करून बोलला, महाराज वेदमूर्ती आपणास भय खातात, आमचे येणे होत नाही असं म्हणतात. तर शिवाजी महाराज जे बोलले ना ते शब्द माझ्या तरुणांनो काळजात ठेवा. महाराज बोलले, वेदमूर्ती आम्हाला भय खातात.
हे तो राज्य श्रींचे राज्य. आणि पुन्हा महाराजांची कराड्या आज्ञा सुटली. महाराज त्या कृष्णा संतांना म्हणाले, कृष्णांची त्या वेदमूर्तींना उचलून घेऊन या. उचलून घेऊन म्हणजे उचलून आणा. पुन्हा ती मंडळी वेदमूर्तींच्या घरी गेली. आता मात्र वेदमूर्तीला मुजरणा केला, त्यांना उचललं, त्यांना पालखीत बसवलं आणि पालखीसह महाराजांच्याकडे उपस्थित करण्यात आले. वेदमूर्ती पालखीतून बाहेर पडले. ते लट 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 कापत होते. शिवाजी महाराजांनी आपला उजवा हात त्यांच्या डाव्या खांद्यावर ठेवला आणि महाराज बोलले, वेदमूर्ती, आम्हास भय न खाणे, हे तो राज्य श्रींचे राज्य, या ठिकाणी बसावे आणि मंत्र पठण करावे. आणि त्या ठिकाणी त्या वेदमूर्त्यांना बसवलं आणि बघून किल्ल्याचा पहिला चिरा ठेवला. तो महिना होता मार्गशीर्ष. ती तिथी होती द्वितीय. ते शक होतं शैलवान शक 1586 आणि तो दिनांक होता 25 नोव्हेंबर इसवी सन 1664 या दिवशी किल्ल्याचा पहिला चिरा ठेवण्यात आला. किल्ल्याची सारे महाराजांनी हिरोजी इंदुरकरांसोबत. ते हिरोजी इंदुरकर शिवाजी महाराजांचे वास्तुविशारद तज्ञ होते. तुमच्या भाषेमध्ये सांगतो आर्किटेक्ट इंजिनियर होते. आणि महाराज म्हणाले, हिरोजी गड सजवा, नटवा, थटवा, येतो आम्ही. महाराज निघून गेले. हिरोजींनी किल्ला बांधायला प्रारंभ केला. किल्ल्याला पैसा अपुरा पडू लागला. महाराजांनी सुरत लुटली, प्रचंड लूट त्या किल्ल्यामध्ये घातली. हिरोजींनी तो किल्ला सजवला, नटवला, थटवला. पुन्हा महाराज त्या किल्ल्यामध्ये आले. महाराजांनी किल्ला पाहिला. महाराज बेहद खुश झाले आणि महाराजांनी त्या किल्ल्यावर किल्ले सिंधुदुर्ग आणि महाराजांचा पहिला आरमार किल्ला तिथं उभा राहिला. ज्याने किल्ला बांधला त्याला महाराज म्हणतायत, मागा हिरोजी मागा, आम्ही तुम्हाच काय देऊ, आम्ही तुम्हाच काय देऊ. शिवाजी महाराजांच्या कालखंडात कुणी चांगलं काम केलं की महाराज त्यांचे सत्कार करायचे, बक्षीस द्यायचे. मगाशी नाही का आपल्या कॉलेजच्या वतीनं आदरणीय प्राचार्य साहेबांच्या हस्ते आम्हाला बुके शाल दिला. तसं महाराजांच्या कालखंडात कुणी चांगलं काम केलं की सर शिवाजी महाराज त्यांना सोन्याचं कड द्यायचे. त्याहून चांगलं काम केलं तर बसायला चांदीची पालखी दिली जायची. बऱ्यापैकी काम केलं तर चांदीचा तोडा दिला जायचा. नसेल तर शेवटी बसायला घोडा नक्कीच मिळायचा. पुढल्या वेळेला काय तर लक्षात ठेवा, आडनाव गुडके घोडा तर द्यायचा. नुसतं बुकेवरून शालीवर पागवलाय. आणि महाराज म्हणताय, मागा हिरोजी मागा, आम्ही तुम्हाच काय देऊ, आम्ही तुम्हाच काय देऊ. हिरोजी महाराजांच्या पुढा महाराजांना मुजरा करत बोलला, महाराज आम्हाच फक्त आपला आशीर्वाद हवा आहे, आशीर्वाद हवा आहे, आशीर्वाद हवा आहे. पुढं शिवाजी महाराजांच्या देऊन ते हिरोजी इंदुरकरांनं 361 किल्ल्यापैकी 111 किल्ले बांधलेची नोंद ऐतिहासिक कागदपत्रात सापडते. इतकंच नाही, रायगड किल्ला सुद्धा अवघ्या 2 वर्षामध्ये बांधून काढला. इसवी सन 1672 ला रायगड बांधण्यास प्रारंभ झाला आणि 1674 ला रायगड बांधून पूर्ण झाला. आणि पुढं 7 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा रायगडला राज्याभिषेक करण्यात आला. आणि राज्याभिषेकानंतर अनेकांचा सत्कार करण्यात आला. कुणाला सोन्याचं कड दिलं, कुणाला चांदीचा तोडा दिला, कुणाला बसायला पालखी दिली, कुणाला बसायला घोडा दिला. आणि जेव्हा वेळ हिरोजी इंदुरकरांच्या महाराज सिंहासनावर बसले होते, महाराज ते हिरोजी म्हणाले, मागा हिरोजी मागा, आम्ही तुम्हाच काय देऊ, आम्ही तुम्हाच काय देऊ. हिरोजी महाराजांच्या पुढाला महाराजांना मुजरा करून बोलला, महाराज आज आम्ही तुम्हाला मागणार आहोत. महाराजांना फार कुतूहल वाटलं. जे हिरोजीने 111 किल्ले बांधले आणि प्रत्येक मागितला तो फक्त आशीर्वाद. तो हिरोजी म्हणतोय, आज आम्ही तुम्हाला मागणार आहोत. महाराजांनी ठरवलं, जे हिरोजी मागल ते हिरोजी द्यायचं. महाराज कुतूहलाने अगत्याने म्हणाले, मागा हिरोजी मागा, आम्ही तुम्हाच काय देऊ, आम्ही तुम्हाच काय देऊ. हिरोजीने पुन्हा महाराजांना मुजरा केला आणि तो म्हणतोय, महाराज या रायगडावरती एक जगदीश्वराचं मंदिर बांधलंय. महाराज म्हणले, ठाऊक आहे हिरोजी, आम्हीच तुम्हाला आज्ञा केली होती, फार सुरेख मंदिर बांधलं. पुढे बोला काय तर मागा आम्हास. तर हिरोजी म्हणतोय, महाराज त्या जगदीश्वरच्या मंदिरात एक पायचा चिरा, एक दगड अजून बसवायचा राहून गेलाय. महाराज म्हणले, हिरोजी तो पायरीचा चिरा, तो दगड बसवून घेऊ. पुढे बोला काय तर मागा आम्हास. तर हिरोजी म्हणतोय, महाराज तो पायरीचा चिरा, तो दगड तुमच्या हस्ते बसवायचा आहे, एवढंच आमचं मागणं आहे. मागून मागून काय मागत होता? रायगडावर जगदीश्वराचं मंदिर, त्याचा एक पायरीचा दगड, तोही शिवाजी महाराजांच्या हस्ते बसवायचा.
महाराज म्हणले, हिरोजी तो चिरा कसलाय पाहू. फिरोज त्या राजसभेतून निघून गेला. डोक्यावरती चिरा ठेवला, महाराजांच्या पुढाला. महाराजांच्या पुढे तो चिरा ठेवला तर त्या चिरावरती फक्त 2 ओळी आणि 5 शब्द कोरले होते. त्या 2 ओळी आणि ते 5 शब्द ज्याला समजतील त्याला सेवेचं मोल कळेल. या कार्यक्रमाचं आयोजन का केलं याचा अर्थबोध होईल. हिरोजींदोरकरांना त्या दगडावरती 2 ओळी आणि 5 शब्द कोरले होते. ते असे होते, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. त्याचा अर्थ असा आहे, महाराज जगन्नाथ बोलवा तर ते हिरोजी तुमच्या सेवेसाठी आणि स्वराज्याच्या सेवेसाठी तुमच्या दरबारात हाजीर असेल, हाजीर असेल, हाजीर असेल. महाराजांनी 5 शब्द वाचले. मागून मागून काय मागत होता. महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. महाराज म्हणजे उठा, अष्टग्राम म्हणजे उठली, सरदार दरदार म्हणजे उठली. हिरोजीने तो चिरा आपल्या डोक्यावरती घेतला. हिरोजी पुढे निघाला. शिवाजी महाराजांना घेऊन तो जगदीश्वरच्या मंदिराच्या पायरीजवळ आला आणि शिवाजी महाराजांच्या हस्ते तो पायरीचा चिरा, तो दगड तिथं बसवण्यात आला. 352 वर्षापूर्वी ठेवतो चिरा, तो दगड आजही रायगडला आहे. आणि त्या दगडावर कोरलेल्या त्या 2 ओळी ते 5 शब्द आजही त्या रायगडच्या पायरीवरती कोरलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये 3 पायऱ्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यातल्या 2 पायऱ्या तुमच्या पंढरपूरला आहेत. त्यातली पहिली पायरी आहे ती जोखोबांची पायरी आहे. दुसरी पायरी आहे ती नामदेव महाराजांची आहे. त्या 2 भक्तीच्या पायऱ्या या पंढरपूरला आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये फक्त एकच सेवेची पायरी आहे. आपण म्हणाल कुठे तर रायगडावरती सेवेचे ठाई तत्पर. आपण कधी गेला तर जा पहा, माता टेकाच्या पायरीवरती ती पायरी तुम्हाला संदेश देईल. सेवा कशी करावी, निस्वार्थपणे करावी. सेवा कशी करावी, निगर्वीपणे करावी. सेवा कशी करावी, निष्पापपणे करावी. सेवा कशी करावी, निरपेक्षपणे करावी. आणि असाच एक सेवेचा चिराग या पंढरपूर नगरीमध्ये 1960 साली ठेवला गेला. तो म्हणाल, घोडके सर कुठं आहे तो सेवेचा चिराग आणि त्याच्यावर काय अक्षर कोरले. त्याच्यावर अक्षर कोरले, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर. आपण फार ऐकत होतो मनापासून. या आपल्या कॉलेजमध्ये 1-2 नाही, 7,000 स्टुडंट आज इथे अध्ययन करतायत. खूप अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या रयत शिक्षण संस्थेची जे काही वाशीचं कॉलेज असेल, एचएम कॉलेज असेल, यशवंतराव चव्हाण सातारचं असेल, त्याच्या खालोखाल जास्तीत जास्त संख्या असलेलं कॉलेज कोणतं तर हे कॉलेज आहे. आणि अशा कॉलेजमध्ये तुम्हाला ठाऊक नसलेलं शिवचरित्र, शंभूचरित्र काही बाबी मी आपल्यापुढे ठेवणार आहे. काही संशोधनात्मक आहे, काही प्रत्येक गोष्टीला मात्र मी बोलतोय त्याला पुरावा आहे. खरं सांगू का, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मी सांगायला पुन्हा 2 तास, त्यावेळेला बसलेल्या ऑडिटोरियम सगळे लोक आहेत ना, सगळेजण रडत बाहेर गेले पाहिजे. गेल्या 33 वर्षातला अनुभव आहे. एकही मनुष्य रडत नाही असं कधी घडत नाही. पण तो वेळ मी आज घेणार नाही. आज तुम्हाला ठाऊक नसलेलं शिवचरित्रातलं, शंभूचरित्रातले काही भाग मी तारीख, वार, तिथीनुसार आपल्यापुढे ठेवणार आहे. मित्र हो, मग तुम्हाला घोडके सर हे कशासाठी सांगता. खरं सांगू का, शिवचरित्रातून काय मिळतं, 3 शब्द, सी वा जी. एका अक्षरामध्ये रामायण साठवले, दुसऱ्या अक्षरामध्ये महाभारत साठवले आणि तिसऱ्या अक्षरामध्ये शिवभारत साठवले. शिवभारत म्हणजे शिवचरित्र आणि शिवचरित्र म्हणजे राष्ट्रनिष्ठेची, राष्ट्रीय चरित्राची, राष्ट्रप्रेमाची पवित्रशी गाथा आहे. त्या गाथेतील तुम्हाला ठाऊक नसलेले आणि तुम्हाला पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारे काही प्रसंग मी आपल्याकडे ठेवणार आहे. असंच एकदा शिवाजी महाराज राजगडच्या राजसैन्यावरती बसले होते. अवतीभोवती तरणीबाण मंडळी तुमच्यासारखी बसली होती आणि 70 वर्षाचे म्हातारबुवा बसले होते. त्यांचं नाव होतं निळो सोंदेव अमात्य उर्फ गावडेकर उर्फ धोतकर उर्फ भांदेकर नावाचे. ते लांबचे नाही, त्यांचे थेट वंशज आजही आत्ताही कोल्हापूर
कसबा बावड्यामध्ये आहेत माधवराव अमात्य उर्फ बावडेकर उर्फ भोगकर उर्फ भानदेकर. त्यावेळेला महाराजांच्या सदळीत बसले त्यावेळेला त्यांचं वय 70 वर्षांचं होतं. चेहऱ्यावर अमापाचा उत्साह होता. आणि महाराजांना काय वाटतं पण असतं, शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं, चेहऱ्यावरती अमाप उत्साह होता आणि थोडीशी गंमत करावी म्हणून महाराज बोलले, पण एक मनसुबा मोलाची कामगिरी कराल म्हणजे आम्ही तुमच्यावर काय जबाबदारी टाकतो ते तुम्ही पार पाडाल का? तर 70 वर्षे म्हातार भाऊ उठले, महाराजांना मुजरा करत धीर देत म्हणाले, महाराजांचा हुकूम हवा, आम्ही हुकुमाचे धनी आहोत. तेव्हा महाराज बोलले, पण पुरंदर स्वराज्यात हवा म्हणजे पुरंदर त्याला स्वराज्यात पाहिजे, तो तुम्ही जिंकून द्या असा त्याचा मतीदार होता. तो पंत म्हणाला, जी महाराज करतो स्वराज्यात दाखल आणि ती तारीख काळजात करून ठेवा. 8 मार्च इसवी सन 1670 एका छाप्यामध्ये पुरंदर स्वराज्यात दाखल केला आणि निळसोंदे अमात्य महाराजांच्या पुढे उभा राहिले आणि म्हणाले, महाराज पुरंदर स्वराज दाखल केला, पुरंदर स्वराज्यात दाखल केला. तेव्हा महाराज म्हणाले, शाबास पण शाबास, बहुत बहुत मोलाची कामगिरी केली, शाबास पण शाबास. तर ते पंत हल्ले नाही. महाराजांच्या लक्षात आलं आपण काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. आणि मला सांगितलं तसं शिवाजी महाराजांच्या कालखंडात कोणी चांगलं काम केलं की चांदीचा तोडा, बसायला घोडा वगैरे. महाराजांनी बक्षीस म्हणून काय केलं, काळजात करून ठेवा. हे जे बोलतोय ना, उभ्या महाराष्ट्रात तुम्हाला कोण सांगणार नाही, ते संशोधन आहे म्हणून तुम्हाला सांगतो. महाराजांनी बक्षीस म्हणून काय दिलं असेल तर तिथला एक बोरू घेतला. आता बोरू याचा अर्थ बाळानो पेन तुमच्या भाषेमध्ये, टाक बोरू. माझं वय 58 वर्षांचं आहे. मी टाक बोरू वापरलेला मनुष्य, आ इ उ ही टाक बोरू लिहिलेला मी माणूस आहे. सुरुवातीच्या काळात ते गौतमीमध्ये बुडवायचा आणि टाकाने लिहायचा. तो बोरू घेतला म्हणजे तुमच्या भाषेत लेखणी आणि तुमच्या सोप्या भाषेमध्ये पेन, आणि तो पंतांच्या हाती सोपवला. आणि महाराज म्हणतात, पण पुण्यापासून बारामती पोहतो कधी मताचा कारभार करा. म्हणजे पुण्यापासून बारामतीपर्यंत हा सबंध प्रदेश स्वराज्यात होता. त्या बारामती जा आणि कधी मताचा कारभार करा, म्हणजे स्वराज्याचं काही लेखनिक काम आहे ते तुम्ही करा. पंतांनी लेखणी हातात घेतली, कपाळात लावली, त्यांना अतिशय वाईट वाटलं. महाराजांनी बक्षीस म्हणून काय दिलं तर लेखनी पेन. ते म्हणाले, महाराज गुस्ताखी माफी असावी. आम्ही बोल. महाराज म्हणले, बोला बोला, पण तुमचा जो अधिकारच आहे. तर बावड्याचे पंत म्हणतात, महाराज माफी असावी, लेखणी कुणी चालवावी. ज्याच्या मांडीला घोडा आणि मनगटाला तलवार पेलत नाही त्यांनी या निळसोंदेवानं मरेपर्यंत नाचवी. ती बिनीची ढाल तलवार आणि मेल्यानंतर किरडी असावी ती भाल्यांची आणि बाणांची. महाराज आम्हास लेखणी नको, आम्हास लेखणी नको. वय वर्ष 70 म्हातारा बुवा म्हणतायत, लेखणी आता घेऊन कारकुनी नाही करायची, तलवारबाजी करायची. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. पण शिवाजी महाराजांचं एक फार ॲडमिनिस्ट्रेशन पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही इकडे पाहू शकता. प्रशासन कसं होतं, घेतलेले निर्णय शिवाजी महाराज शक्यतो कधी बदलत नसायचे. ते म्हणजे नाही, पण पुण्यापासून बारामती पाहतो कधी मताचा कारभार करा. पुन्हा पंतांनी लेखणी हातात घेतली, कपाळाला लावली आणि पंत बारामती निघून गेले. स्वराज्याचा कारभार करू लागले. त्यांना शिवाजी महाराजांची खूप आठवण होती. तिने एक सुंदर पत्र महाराजांनी लिहिलं. ते पत्र सध्या भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे इथं उपलब्ध आहे. त्या पत्रात निळसोंदे अमात्य महाराजांना राजगडला लिहितात, महाराज आपण स्वतः आणि राजमंडळातील अनेक संशय बहादर पराक्रमाची शर्त करीत आहात. आणि महाराज आपण मात्र मला लेखणीचा मनसुबा सांगितला. महाराज आपण सुद्धा मला तलवारचा मनसुबा सांगा. वय वर्ष 70 अजून म्हातारा बुवा म्हणतायत, कारकुनी नाही करायची, तलवारबाजी करायची. महाराजांच्या हाती एक पत्र पडलं, तिने उलगडलं, वाचलं आणि महाराजांनी एक सुंदर पत्र लिहिलं. तेही पत्रात उपलब्ध आहे. त्या पत्रात महाराज म्हणतात, अहो पण लेखणीचा मनसुबा आणि तलवारचा मनसुबा सारखाच. एकाचा उपयोग साधन म्हणून करावे, दुसऱ्याचा उपयोग साध्य म्हणून करावे, हे शिवचरित्र आहे. याचा अर्थ असा आहे माझ्या भावंडांनो, तलवार हातात घेऊन प्रदेश जिंकत जा. जिंकलेले प्रदेश जितके महत्वाचे त्याहून अधिक महत्वाचं काय तर त्या प्रदेशाची व्यवस्था लावणे. कशानं तर लेखणीने. लेखणीचं मोल 350 वर्षापूर्वी मराठी राजाच्या मराठी मुलकामध्ये एक राजा सांगत होता,
त्यांचं नाव होतं राजे शिवछत्रपती. आणि दुर्दैवाने आज अखेर आम्ही लेखणी हातात घेतली नाही आणि विशिष्ट कलाकृती निर्माण करू शकलो नाही. ही इतिहासाची प्रतारणा नाही का? नाही, आम्ही इतिहासातून शिकलो नाही. शिवाजीराजे म्हणतात, अरे बाबांनो, तलवारीपेक्षा लेखणीचं मोल अधिक आहे. 350 वर्षापूर्वी आपले राजे सांगतायत, पण नाही, आम्ही इकडं अक्षम्य दुर्लक्ष करतो. मग तू म्हणाल, या सगळ्या शिवचरित्राच्या पाठीमागं कोण होतं? मग आपण म्हटलं ना, या राजमाता, लोकमाता जिजाऊ साहेब. कशा होत्या लोकमाता जिजाऊ साहेब? त्या राजगडच्या पायथ्याला एक सांबर नावाचं गाव होतं, आजही ते गाव. तिथे विठोजी नाईक नावाचा शिवाजी महाराजांचा एक शिलेदार होता. ज्यावेळेला महाराज आग्र्याला गेले, 12 मे 1667 औरंगजेबाचा दरबार, महाराजांचा अपमान झाला आणि 84 दिवस महाराजांना कैदेत टाकण्यात आलं. आणि 17 ऑगस्ट 1667 ला महाराज सुटले आणि बरोबर 45 दिवशी महाराज राजगडला पोहोचले. ते ज्यावेळेला तिकडे गेले आग्र्याला, औरंगजेबाला भेटीला, तर 300 निवडक स्वार होते. त्यामध्ये हा विठोजी नाईक होता. तो तिकडे गेला होता. तर त्याच्या घरी त्याची लेक विठोजी नाईकाची 9 वर्षाची आणि शिवकालामध्ये 9 वर्ष वय झालं 350 वर्षापूर्वी. तर ते लग्नाचं वय समजलं जायचं. आणि मग तिला पाहण्यासाठी मावळ प्रांताचा हैबतराव श्रीलंकर ते मंडळी आले. आपल्या मामाना, चुलत्यांना, काकाने घेऊन पाहता क्षणी त्याला मुलगी पसंत पडली आणि त्याने आपल्या चुलत्याला, मामाना, काकांना सांगून टाकलं, लगीन केलं तर हिजाबच नाही, लगीनच करणार नाही. त्यावेळेला पण होतं बरं. ते म्हणले, थांब, त्या मुलीचा बाप इथं नाही, तू महाराजांच्यावर गेलाय, तू परत येऊ दे, आम्ही बोलणी करतो आणि तुझं लगीन लावून देतो. तिकडे महाराज आग्र्याला गेले, 84 दिवस कैदेत पोचले, अडकले, सुटले, परत आले. आणि विठोजी नाईक सुद्धा महाराजांच्यावर परत आला. परत आल्यानंतर अंगणात पाऊल टाकलं तशी ती आनंदाची वार्ता त्याच्या कानावरती गेली. आपल्या लेकीला श्रीलंकर घराण्यातलं, मातब्बर घराण्यातलं हैबतरावचं स्थळ आहे. त्याचं हृदय फुललं, त्याला खूप आनंद झाला. आणि विठोजी नाईक गावी आला. ही वार्ता मावळ प्रांतामध्ये कळाली हैबतरावच्या बाबाला. आणि तिकडून निरोप आला, किती सुंदर आहे बघा, कागदपत्रात सापडले. तो म्हणतो, नाईक, तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, पुढची बोलणी करायला कधी येऊ? पुढची बोलणी करायला कधी? याचा शिवकालात सुद्धा मानपान देणं घेणं तुमच्या भाषेमध्ये हुंडा या चालीरीती परंपरा होत्या. आणि त्याचं बोलायला कधी नाही. त्याने आपली परिस्थिती पाहिली, काही शिल्लक नव्हतं. ते निरोप धरून दिला, 8 दिवस थांबा, मी तुम्हाला निरोप धरून देतो. 8 दिवस उठून गेले, पुन्हा निरोप आला, नाईक, पुढची बोलणी करायला कधी येऊ? नायकाची परिस्थिती काही बदलली नव्हती. त्याने पुन्हा निरोप धरून दिला, 15 दिवस थांबा, माझी थोडी अडचण आहे. तिची अडचण संपत नव्हती. पुन्हा निरोप आला, नाईक, पुढची बोलणी करायला कधी येऊ? यानं पुन्हा निरोप काढून दिला, 1 महिनाभर थांबा, माझी खूप अडचण आहे, अडचण संपलेली नाही. त्या लोकांच्या लक्षात आलं, हे विठोजी नाईकाला आपली लेक आमच्या घरात द्यायची नाही म्हणून तो टोलवा टोलवी करतोय. ती मातब्बर घराण्यातली मंडळी होती, ती तडक उठली आणि राजगडला गेली. तर त्या कागदपत्रामध्ये नोंद सापडली, राजगडच्या राजसेवेवरती जिजाऊ साहेब कसिदा विणत बसल्या होत्या. दिदीनो, बिनकाम 350 वर्षापूर्वी राजगडाच्या ज्या सदरती केलीची नोंद ऐतिहासिक कागदपत्रामध्ये सापडते. आणि ते म्हणते, तिथे गेल्यानंतर ही मंडळींनी मुजरा केला आणि म्हणाले, एक विनंती होती, बोला बोला. तर ते विठोजी नाईक सांबरगावचा बर्मक, त्याची पोर नक्षत्रवाणी बर्मक, ते आमच्या हैबतरावास पसंत आहे. बर्मक टोलवा टोलवी करतोय, त्याला कदाचित आमच्या घरात द्यायची नाही म्हणून तो टोलवा टोलवी करतोय. मग ते विचार करू लागले आणि ते म्हणू लागले की जरा थांबा, मी तुम्हाला त्यात मार्ग काढते. ती मंडळी तिथं थांबली, त्याला जेवण घातलं. नाही, तुम्ही आता या, मी यामध्ये लक्ष घालते. ती श्रीलंकर मंडळी मावळ प्रांतात निघून गेली आणि आईकडे सांबर गावी विठोजी नाईकाला निरोप दिला. विठोजी नाईक जर बसला असं भोजनाला, हा धुळ्याला राजगडला या. ते ताबडतोब धावत घोड्या बसून राजसदेवरती आला. जिजाऊ साहेबांना वंदन करून म्हणाला, अहो साहेब,
हुकूम हवा. आई म्हणते, विठूजी लेकीचं लगीन काढलेच वाटतं. होय आऊसाहेब, लेकीचं लगीन काढलं. तर म्हणते, विठूजी कोणत्या घराणीची सोयरी करतोय? तर तो म्हणतो, शिळंकर घराण्यात द्यायची म्हणतोय. तेव्हा तो म्हणतो, विठूजी तुझी लेख नक्षत्रवाण्याचं ऐकलंय. आता कुठला बाप म्हणाल माझी पोर नक्षत्रवाणी? त्याचं हृदय खुललं आणि तो म्हणाला, होय आऊसाहेब, वाडी वस्तूची सारी माणसं म्हणतात माझी पोर नक्षत्रवाणी. आई म्हणते, विठू तुझी अडचण संपली की नाही? अजून अडचण हा शब्द आईच्या कानावरती गेला ते विठूजीला कळलं. तो एकदम हल्ला आणि एकदम कागदपत्रामध्ये नोंद सापडली. त्याने जिजाऊ साहेबांचं पाय धरलं आणि तो डोळी घासू लागला. डोळी घासू लागला म्हणजे दिदीनो डोकं घासू लागला आणि म्हणू लागला, आऊ साहेब काय करू? माझी पोर नक्षत्रवाणी शिलंकर घराने द्यायची म्हणतोय, पण आऊ साहेब काय करू? माझ्या लेकीच्या बासिंगाला दोरा अपुरा पडतोय. माझ्या लेकीच्या बासिंगाला दोरा अपुरा पडतोय. लेकीच्या बासिंगाला दोरा अपुरा पडतोय. 350 वर्षापूर्वीची मान आहे. ऐतिहासिक कागदपत्रामध्ये सापडली. याचा अर्थ असा, त्या लग्नात काही खर्च करायचा ना, मानपान हुंडा द्यायचा ना, ते द्यायला माझ्याकडे काही नाही. आईच्या लक्षात आलं हे लग्न खोटं थांबलंय. त्या आई कशाही करा. आई रागावली नाही, आई संतापली नाही. कागदपत्रामध्ये नोंद सापडली. जिजाऊ साहेब कडाडल्या. त्या मोठ्याने म्हणाले, विठा मम्मी तर काय करते हे तू माझ्या कानावरती का घातलं नाहीस? तू म्हणाला, अहो साहेब आम्ही गरीब माणसं, आमची कैफियत आपल्या कानावरती कशी घालावी? माफी असावी अहो साहेब, माफी असावी. आणि तो हसून रडू लागला. आईने त्याला जवळ घेतलं, त्याचे डोळे पुसले आणि आई म्हणते, अरे विठू जैसा शोभा मजला तैसाच तू मजला. आणि बाजूला उभा केला म्हणते, अरे विठू असाच सांबरगावी निघून जा, मोठा मांडव घाल आणि त्या लग्न कार्यासाठी तुझ्या लेकीच्या आम्ही स्वतः आणि शिवबाराचे येणार बरं. आणि आईने टाळी वाजवली. तिथं बाळाचे चिटणीस खाजगी सचिव होते जिजाऊ साहेबांचे, ते पुढे आले आणि जिजाऊ साहेबांनी त्यांना आज्ञा केली, चिटणीस विठूजी लेकीचं लगीन हे आमच्या नातीचं लगीन समजणे, सारे तजवीज माझ्या खचकीतून करणे. विठू येणे. विठू रडत रडत सांबर गावी निघून गेला. मोठा लग्नाचा मंडप घातला आणि त्या लग्न कार्यासाठी स्वतः शिवबाराजे आणि जिजाऊ साहेब उपस्थित होत्या. नवे नवे त्या लग्नाचा सारा खर्च जिजाऊ साहेबांनी केला होता. म्हणून त्या मगाशी मॅडम आपण म्हटलं ना, जिजाऊ साहेब लोकमाता होत्या. जिजाऊ साहेब राजमाता होत्या. पण त्याहून त्या अधिक स्वराज्य माता होत्या. आणि म्हणून मावळ पदार्थाचा हरेक मावळा एका हातात निकारान दुसऱ्या हातात तुळशीपत्र घेऊन महाराजांच्या पुढे यायचा आणि म्हणायचा, सांगा राजा सांगा, यातलं घरात नाव काय ठेवू? तुळशीपत्र ठेवू की निखारा ठेवू? तुम्ही सांगाल ते ठेवतो. आठवा 12 जुलै 1660 किल्ले पन्हाळगड. रात्रीचा 10चा सुमार 2 पालख्या किल्ले विशाळगडाच्या रोखान निघाल्या. एका वीराला माहित होतं काही क्षणात आपली गर्दन बाजूला होणार आहे आणि तो पालखीत बसला होता. महाराजांची पालखी आडमार्गाने निघून गेली. राजरस्ता निघाली पालखी. सिद्धी जोहर जावायची, ती मसून गेली, परत आणली. सिद्धी जोहर विचारलं, कौन हो तुम? त्यांनी सांगितलं, मैं वीर शिवा काशीद हो. समसेर उपसली आणि त्याचं शिरच्छेद करण्यात आला. आणि तो म्हणता म्हणाला, महाराज लाख मेले तर चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. पुढं 13 जुलै 1660 इथेच पडला बांध खिंडीच्या बाजी प्रभूंच्या छातीचा, पण दिमाग हरला जातीचा. आठवण येता अजून येतो खिंडीचा टाकून गळा, विशाळगडाच्या विशाळ झाली फुले रक्तचंदनी टिळा. हर हर महादेवकर किरडस मावळतील 300 मावळे. बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे. ती घोडखिंड, ती गजापूरची खिंड आपल्या रक्तानं पावन केली म्हणून ती इतिहासात पावन खिंड झाली. तानाजी तो वीरच मोठा लढता पडला पट्टा, तर नाही धीरच सोडणार, चाकर शिवबाच होणार. हर हर महादेवकर नरवीर तानाजी माणसरे कोंढाण्यावरती पडले 4 फेब्रुवारी 1670.
मुरारबाजी, करिकारांची, पुरंदर हृदयाची, सुकली कुठली दैवत मुरली, धर्माच्या ध्वजराजाची, या झेंड्याचे आव्हान महादेव हर हर बोला, हर हर महादेव करत मुरारबाजी पुरंदर उपडले. दगडावर दिसतील अजून ते लठाचा, ओढ्यात तरंगी अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, वेदात मराठी वीर जोडले सात. हे 7 वीर ज्यांची नावं इतिहासात पहिल्यांदा कुणी सांगितलं असतील इतिहास संशोधन मंडळामध्ये, तर तो संशोधक दुसरा तिसरा कोण नसून हा खरा माणूस आहे. आपणच ते 7 नावं इतिहास संशोधनामध्ये पहिल्यांदा 6 नावं सांगितली आणि आपल्याला इतिहास संशोधक म्हणून मान्यता मिळाली. विठोजी चव्हाण, विश्वेश बल्लाळ, विठ्ठल पिल्लात्रे, दीपाजी रावराव, सिद्धी हिलाल, प्रतापराव गुजर, राव बहादूर अशी ती नावं होती. ती पहिल्यांदा संशोधनात्मक जी मांडणी होती ती मांडणी बरोबर 23 वर्षापूर्वी आपण केली. आणि अशी माणसं आपल्या संसारातून कुठून गेली, का गेली, कशाची गेली त्यांना कळत होतं. आपण त्या युद्धामध्ये मारले जाऊ, पण आपली आई आहे ना राजगडला, तो आपला संसार उघड्यावरती नाही करू देणार, ते आपल्या लेकरांना मुलाबाळांना सांभाळेल हा विश्वास मावळ्यांच्या अंतकरणात होता. म्हणून माझ्या भावनाने शिवचरित्र इथं फुल्ल विकसित झाले. मग तुम्हाला बोलके सर एवढं वरडून का मला बसून सांगता. माझ्या भावनो बहिणीनो, कर्तृत्ववान, शीलवान, धैर्यवान, संयमी, त्यागी, प्रकृतीशमिनी, द्वेषमुक्त, व्यसनमुक्त, तंटामुक्त आणि संसारक्षम या 10 मूल्यांची पिढी घडायची असेल तर आपण शिवचरित्र वाचलं पाहिजे, आपण शंभू चरित्र वाचलं पाहिजे, आपण राष्ट्रपुरुषांची चरित्र नवे कर्मवीर भाव पाडलं ते चरित्र सुद्धा आपण अभ्यासलं पाहिजे. तरच संस्कारक्षम पिढी घडेल. इंग्लिशमध्ये फार सुंदर सुभाषित आहे, मेकिंग मिलियन्स ऑफ फ्रेंड इज नॉट अचिव्हमेंट that to make a single friend who is stand by you when millions are against you. लाखो मित्र मिळवता नाही, असा एकच मित्र मिळवा जो लाखो मित्र तुमच्या विरोधात असतील तो तुम्ही तो तुमच्या पाठीशी असेल. असा मित्र कोण? शिवचरित्र, शंभूचरित्र. आणखी एक सुंदर सुभाषित आहे इंग्लिशमध्ये, सक्सेस ऑफ युअर लाईफ डिपेंड्स अपॉन द क्वालिटी ऑफ युअर थॉट्स बट क्वालिटी ऑफ युअर थॉट्स डिपेंड्स अपॉन द पीपल हू आर मेक इन अवर लाईफ. जीवनाचे यशस्वी पण या आपल्या विचारावर अवलंबून असतं आणि तुमचे आमचे विचार आपण ज्या लोकांच्या सानिध्यात राहतो त्यावरती अवलंबून असतात. आणि माझ्या दिलो दादांनो, तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्हाला सानिध्य लाभले, अशा चांगल्या लोकांचा लाभ आहे. यासारखं दुसरं भाग्य तुम्हाला असं. मग एक गोष्ट आपल्याला सांभाळायला हवी, शिवाजी महाराजांचा जय जयकार कितीतरी शेकडो प्रसंग तुम्हाला ठाऊक नसलेले सांगू शकतो तेवढा अभ्यास आहे. मग तुम्हाला ओळखेस असला कसला तुमचा अभ्यास आहे. 35 वर्ष अभ्यास करतोय आणि मी महाराष्ट्रातला एकटा असा माणूस आहे. तुमच्या माहितीचं सांगतो, मागे विशेष करून आहे त्यांना सांगतो, बाळांनो दररोज माझं पहाटे 4ला दिवस चालू असतो, न चुकता उठतो. शिवाजी महाराजांच्या पुढे मी बसतो. बसल्यानंतर भर राजांच्या पुढे काय सुचतो कोण असतं, 1.5-2 पानं लिहितो दररोज, आपोआप सुचतं. त्याची एक ऑडिओ क्लिप करतो मोबाईलवरती आणि पाठवून देतो. किती वर्ष करत असेल? 1-2 वर्ष, सलग 11 वर्ष एकही दिवस खंड न पडता दररोज पहाटे 4 ते 6 वेळेत ऑडिओ क्लिप पाठवणारा महाराष्ट्रातला मी एकटा आहे. उद्यापासून तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे 2 मिनिटाची क्लिप दररोज. किती वर्ष? अजून 1 वर्ष, सलग 12 वर्ष. एक वेळ सूर्य उभायचा थांबेल, माझी क्लिप कधी थांबत नाही, थांबणार. आजारी पडलो, पाहुणा गेला, आमका गेला, चालत नाही. उठायचं, शिवाजी महाराज बोलतात, बरोबर लिहायचं. युट्यूबला गेला तर तुमच्या लक्षात सकाळी 3999 क्लिप सोडून आलोय. एकही दिवस खंड नाही, सलग 3. उद्या 4000 क्लिप येते आणि तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळणार. तिथून पुढं 1 वर्ष एकही दिवस खंड पडणार. असा माणूस करणारा महाराष्ट्रातला शिवचरित्र काम करणारा मी एकटा आहे. ते खुळं तुम्ही इथं आणलंय, अशांचं तुम्ही ऐकताय. केवढा असेल लक्षात घ्या. पाठीमागच्या युट्यूबच्या नुसत्या शिवचिंतन अरुण घोटके ऐकूया शब्द इतके मिळतील तुम्हाला मराठी भाषेतील, ऐतिहासिक भाषेतील, जे ऐकलेले नाहीत, पाहिलेले नाहीत, असे दररोज शब्द तुम्हाला तुमच्या कानावर पडणार आणि ते विनामूल्य आहे. पाठवलेली क्लिप तुम्हाला आवडली, तुम्ही कुणालाही पाठवू शकता.
आपला त्याच्यावर अधिकार नाही. माझं एकच काम आहे, सगळेजण पूजा करतात, तर फुलं उदबत्ती अगोदर आपण विचारानं पूजा पाळणारे माणसं आहोत आणि दररोज खंडन पडतात, असं काम आहे. मग तो म्हणाल, मग मला सापडलेलं सूत्र काय सांगू? शिवचरित्र, शिवाजी महाराजांचं चरित्र, संभाजी महाराजांचं चरित्र एवढं जबरदस्त काय? का 350 वर्षानंतर मी सांगतोय आणि तुम्ही मगापासून तासभर ऐकत बसलाय? एकच आहे, ते चरित्र असं आहे, त्या चरित्राला चारित्र्य आहे. आणि माझ्या विधीनं दाबून चारित्र्य सांभाळलं तर जगात काही कमी पडते. शिवाजी महाराजांचं चारित्र्य कसं होतं? औरंगजेब बादशाह आपल्या मुलांना सांगतो. औरंगजेब बादशाहला एकूण 9 मुलं होती. त्यातली पहिली 4 मुलं आहेत, बाकीच्या 5 मुले आहेत. मुलांची नावं सांगतो: शहाजाद जंग, शहाजाद मुअज्जम, शहाजाद अंबक्ष आणि शहाजाद अकबर. 5 मुले आहेत: जेबुनिसा, जिहातुनिसा, जोगतुनिसा, मयुरुनिसा आणि बदरुनिसा. असा 9 मुलांचा बाप आहे. औरंगजेब बादशाह आपल्या मुलांना सांगतोय शिवाजी महाराजांचं चारित्र्य काय होतं. ते उर्दू, मिश्रित, पर्शियन, उत्तर हिंदुस्थानी भाषेमध्ये काय कळतंय का बघा, नक्की तुम्हाला कळेल. तो आपल्या मुलांना सांगतोय. दरबार भरलेला आहे, काही सरदार उभा राहिलेले, त्यांच्याकडे बोट करून इकडे 4 मुलं उभारलेले, अज्जम, मुअज्जम, तांबक्ष, अकबर. आणि औरंगजेब बादशाह आपल्या मुलांना शिवाजी महाराजांचं चारित्र्य काय होतं तो सांगतो. तो शिवाजी महाराजांचा मात्र एकेरी उल्लेख करतोय, कारण तो क्रमांक 1चा शिवाजी महाराजांचा शत्रू आहे. तो सांगतो ते काय कळते का बघा. तो म्हणतो आपल्या मुलांना, ते सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं दी, लेकिन कंधार से तंजौर तक सारा हिंदुस्तान मुगल सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माँ बगैर आज ये क्या देख रहे हैं? हमारे आंखों के सामने सिवा अपनी सल्तनत की तामील कर चुका है. हमारे लाखों को फौजबंद सूबेदार को शिकस्त देकर खदेड़ दिया उसने. एका सरदाराने बोलतो तो बोलतो, ये है हमारे मामू जान अमीर हुलूमराव शाइस्ते खान साहब. सबसे शर्मनाक बात तो ये शहजादे, इनके लालमों पर छापा मारकर शिवानी के छक्के छोड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर निकले कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां खूनी पड़ी. इस सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बहादुर जब सीमा सूरत आया तो दुम दबाकर भाग गए कि अब से फौलाद खान. इनके तो हथेली पर मिठाई रखकर सिवा आगरे के कैद खाने से फरार हो गया. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया फौलाद खान ने. एक कारतलब खान, ये रसूल बेग रोजबानी, ये रणस्त खान, ये बूंदी नरेश पहुंचे मेड़ा, एक खान जान बहादुर खान को कताश, एक शाहबुद्दीन फिरोज जंग, एक जाफर खान, एक दिलेर खान, तमाम सारे राजपूत, बुंदेल, तुर्क, ईरानी, हफ्सी, अफगान, मुगल फौजबंद सरदार जिन्हें शिवा ने शिकस्त दी. आखिर क्यों शिवा को फतह हासिल होती है? हमारे तरह हाथी, घोड़ा, खजाना उनके पास नहीं, फिर भी शिवा को फतह हासिल होती है. इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शाहजादे. औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती, इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे लोग शिवा को कभी नहीं समझ पाओगे. शिवा ने अपनी मजबूत तीर बनाई, अपनी फौज असबाब बनाई, उससे भी कई ज्यादा मजबूत जमीर के लोग तैयार किए उन्होंने. हमने उन्हें कई बार लाखों का जगह का लालच दिया, लेकिन वो जबात मराठों ने उस पर थूक दिया. आज हम दुनिया की हर चीज खरीद सकते हैं, लेकिन सिवा तुम खुकार खरीदने उन्हें बिकने नहीं दिया. वे बिकते नहीं, वे रुकते नहीं, वे थकते नहीं और वे झुकते भी नहीं. शिवा खाब है, चालाक है, दगाबाज है, नामकूल है, मक्कार है, मगरूर है, हाँ है, लेकिन उसका चाल चलन आज भी दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. औरत और फकीर को इज्जत करता है, इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद है और सरोटा मीनर की तरह आसमान को छू रही है. इसमें कोई शक नहीं शाहजादे, हम खुशनसीब है. हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा. शाहजादा, कुछ सीखना है तो शिवा का चाल चलन सीखो, शिवा का चाल चलन सीखो. हे औरंगजेबाच्या मुखातले वाक्य याला म्हणायचं नॅशनल कॅरेक्टर, मराठीत म्हणायचं राष्ट्रीय चारित्र्य. ते राष्ट्रीय चारित्र्य
शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. तुम्हाला घोडकेसर हे तुम्हाला कसं ठाव? औरंगजेबाच्या पदरी 4 इतिहासकार होते, त्यांनी लिहून ठेवले 350 वर्षापूर्वी. त्यांची नाव अशी आहेत. एकाचं नाव आहे मोहम्मद असीम कफे खान, दुसऱ्याचं नाव आहे साकीब मुस्तैद खान, तिसऱ्याचं नाव आहे भीमसेन सक्सेना आणि चौथ्याचं नाव आहे ईश्वरदास नागर. त्यांनी लिहून ठेवलंय, म्हणूनच मी तुम्हाला सांगू शकतो. आणि असं नॅशनल कॅरेक्टर आपण जपलं पाहिजे. मग तुम्हाला घोडकेसर त्यांचं लेकरू शंभूराजे हे शिवाजी राजांच्या पेक्षा कित्येक बाबतीत. तुम्हाला घोडकेसर काय करतात? हो, कुठल्या बापाला अभिमान वाटणार नाही आपला मुलगा आपल्यापेक्षा कर्तबगार असावा. ते तर शिवाजी राजा होते. काय बाबी सांगतो, सजून 1974ला शिवाजी महाराजांचा रायगडला राज्याभिषेक करण्यात आला. राज्याभिषेकाच्या दिवशी त्यांची सुवर्ण तुला केली गेली. एका पारड्यात शिवाजी राजे बसले, दुसऱ्या पारड्यात सुवर्ण रत्न राशी होत्या. वजन केलं आणि पुन्हा दान केलं तर शिवाजी राजांचे वजन 160 पाऊंड भरले. 80 किलो शिवाजी महाराजांचं वजन. तशीच सुवर्णला माघ शुद्ध सप्तमी शनिवार शके 1602 दिनांक 16 जानेवारी 1681 ला रायगडावरती संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्याच्या आदल्या दिवशी त्यांची सुवर्ण केली गेली आणि संभाजीराजांचं वजन केलं तर संभाजीराजांचं वजन 210 पाऊंड भरले. 105 किलोचे. उंची सापडली 6.25 फूट उंच. कल्पना करा, 6.25 फूट उंचीचे 105 किलो बदंड शहराचे ते जिपुंज तेजस्वी चेहऱ्याचे ते सईबाईचं शिवाजीराजांचं लेकरू जेव्हा घोड्यावर बसत असेल तर कसं दिसत असेल? नुसतं दिसणं नव्हतं, पराक्रमी होता. 35 वर्षाच्या कालखंडात शिवाजीराजांनी 289 लढाई केल्या. दुर्दैवानं 32 लढ्यामध्ये शिवाजी महाराजांना माघार घ्यावी लागली. त्यांच्या लेकरानं 9.25 वर्षाच्या कालखंडात 128 लढाई केल्या. एकाही लढाईत पराभव नाही. नुसता पराक्रम होता द्वितीय. शिवाजी महाराजांनी कोणताही ग्रंथ नाही लिहिला, नाही वसंत मिळाली. हिंदवी स्वराज संकल्पना सत्यामध्ये उतरायची ती वसंत नाही मिळाली. पण एक अभंग शिवाजी महाराजांनी लिहिला, तो सापडला, तो सध्या तंजावरला सरस्वती महलमध्ये आहे. मी तो पाहून आलोय. एकाच ओळीचा आहे, जीवनाचं सूत्र त्यामध्ये सांगलंय. स्वतः शिवाजी महाराजांनी लिहिले. त्यात महाराज लिहितात, मनुष्य जन्म गेल्या बारे काय करशील बारे, शिवराजे सांगायचे ना म्या तो सोडीला वासना. मनुष्य जन्म माणसा नीट वासना सोड याचा अर्थ मोहमाया याचा त्याग कर. त्यांच्या लेकरानं संभाजीराजांनी कोणताही अभंग नाही लिहिला. 4 ग्रंथ लिहिले. एक संस्कृत मध्ये लिहिला, त्याचं नाव गुरुभूषणम, नकशिक, नायिका भेट आणि 7 शतक 3 हिंदीतले ग्रंथ लिहिले. मराठीच्या इतिहासातले एकमेव छत्रपती ज्यांनी 4 मोठे ग्रंथ लिहिले. मोठे साहित्यिक होते. साहित्यिकच नव्हते. शिवाजी महाराजांची राजमुद्रा तुम्हाला ठाऊक आहे. संस्कृतमध्ये ते असे आहे, प्रतिपच्छंद लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता सहसुनो शिवच्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेचे कर्मशाली पुत्र शिवाजी राजे वाढत होत. थोडक्यात अर्थ संभाजीराजांची राजमुद्रा अभ्यासमध्ये पिंपळ पाणी संस्कृतमध्ये श्री शंभोष मुद्रा भद्राय असते. येतनचे विनलेखा वर्तते कशोण होते. शिवाजी पुत्र संभाजीराजांची राजमुद्रा सूर्याप्रमाणे प्रकाशमान होतात. ही राजमुद्रा धारण करणारा राजाच काय, या राजमुद्रा अक्षर सुद्धा कोणावरही साम्राज्य प्राप्त एवढा मोठा होता. मग तू म्हणाल असं हे चरित्र, इतकं जबरदस्त चरित्र ते सांगायला पुन्हा 2 तास. मी संभाजी महाराजांचे चरित्र जे ठाऊक नाही ते सांगायला मी नक्की आपल्याला पुढे येईल. मग जाता जातो म्हणाल घोडकेसर काय संदेश आम्हाला द्याल का? हो, 2 संदेश माझ्या विनोद दाखवायला येणार आहे. एक गरुड पक्ष असतो ना, त्या गरुड पक्षाचं आयुष्य 70 वर्षांचं असतं. वयाच्या 40शीत आला की तो थकतो याचा अर्थ त्याला उंच अशी गरुड जे घेता येत नाही, कारण त्याच्या पंखामध्ये वयवर्षी 40 झाल्यामुळे पिसांची संख्या वाढली असते. आणखीन एक गोष्ट वयाच्या 40शीत घडते. चुकून जर ते उंच गरुड झेप घेतली तर तो भक्ष्य पकडू शकत नाही. वयवर्षी 40 झाल्यामुळे त्याची नखं आतल्या बाजूला वळलेली असतात. चुकून जर त्यानं भक्ष्य पकडलं तर तो सेवन करू शकत नाही, खाऊ शकत नाही. वयवर्षी 40 झाल्यामुळे त्याच्या चोचीला बाक आलेला असतो. त्याला गरुड पक्षी चिंतन करतो. कोणतं चिंतन करत असेल? तो विचार करतो आपण गरुड आहोत. वयाच्या 40 मध्ये आपली ही अवस्था झाली, अजून 30 वर्ष आपल्याला जगायचं आहे.
आपलं आयुष्य एकूण 70 वर्षाचं आहे. म्हणून गरुड पक्षी चिंतन करतो, सगळं बळ आपल्या पंखामध्ये एकत्रित करतो आणि एकदम गरुड झेप घेतो आणि पर्वतराजीतील उंच अशा शिखरावरती जाऊन बसतो. किती दिवस बसत असेल? 120 दिवस बसतो. हे जे मी बोलतोय ना, हे सांगेवादी नाही. याच्यात एक डॉक्युमेंटरी फिल्म केली आहे, इंग्लिशमधून केली आहे. मी फक्त आपला मराठीमधून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते सायंटिफिक सिद्ध केलेलं आहे. तो बसतो 120 दिवस आणि त्याच्या लक्षात येतं आपण गरुड आहोत. आपल्याला उंच गरुड झेप घेता येत नाही, कारण पंखामध्ये पिसांची संख्या वाढली. गरुड पक्षी पहिला निर्णय करतो, स्वतःच्या चोचीनं एक पीस काढून टाकतो, ताजातवान होतो. त्याच्या लक्षात येतं काही दिवसांनी नवीन पंख येतात आणि त्याच्या लक्षात येतं आपण उंच गरुड झेप घेऊ. पण दुसरी गोष्ट त्याच्या लक्षात येते, आपण भक्ष्य पकडू शकणार नाही, कारण आपली नखं आपल्या बाजूला वळलेली. गरुड पक्षी दुसरा निर्णय करतो, स्वतःच्या चोचीनं एक नख काढून टाकतो, रक्तबंबाळ होतो. पुन्हा काही दिवसांना नवीन नख येतात, नवीन पंख, नवीन नख. त्या गरुड पक्षाला लक्षात येतं आपण उंच गरुड झेप घेऊ, भक्ष्य पकडू शकू. पकडलेलं भक्ष्य आपण खाऊ शकणार नाही, कारण चोचीला भात आलाय. गरुड पक्षी तिसरा निर्णय करतो, स्वतःची चोच पर्वतराजाच्या कपाळाला घासतो, रक्तबंबाळ होतो. पुन्हा काही दिवसानं नवीन चोच येते, नवीन पंख, नवीन नख, नवीन चोच घेऊन तो गरुड पक्षी सगळं बळ एका पंखामध्ये एकत्रित करतो, उंच गरुड झेप घेतो आणि गरुड पक्षी पुढं 30 वर्ष जगतो. गरुड पक्षाचे एकूण आयुष्य 70 वर्षांचं. दिदीनो दादा, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं उठा, जागे व्हा आणि देहासाठी चालण्याचा प्रयत्न करा. गरुड पक्षी पक्षी असून स्वतः परिवर्तन करतो एका टप्प्यावरती आणि पुढं 30 वर्ष आयुष्य जगतो. तर आपण माणसं आहोत. एवढंच नाही माझ्या दिदीनो दादानो, ती जी लाईट आहे ते ट्रान्सफॉर्मरवरती डिपेंड आहे आणि ट्रान्सफॉर्मरचं सूत्र 1990च्या दशकामध्ये करंट इंजिनिअरिंगला मी शिकत असताना माझ्या प्रोफेसरने मला सांगितलं ते असं आहे, ट्रान्सफॉर्मर इज स्टॅटिक पीस ऑफ apparatus which converts electrical energy in one winding into another winding without changing frequency. There is no electrical connection between these two windings. Then how it is possible? It is possible because there is a mutual induction. म्युच्युअल इंडक्शनचं असं तत्व आहे. ट्रान्सफॉर्मरला 2 वाइंडिंग असतात, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग. सुपर वाइंडिंग कॉपर वाइंडिंग गुंडाळलेले असते दोन्हीकडे. ज्यावेळेला प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय केला जातो तर चुंबकत्व निर्माण होतं आणि त्यामध्ये दोन्ही वाइंडिंगमध्ये कुठलंही कनेक्शन केलेलं नसतं. त्या सानिध्यात दुसरी कॉईल ठेवली, ती कॉईल सुद्धा सानिध्यानं, सहवासानं आपोआप कोणतंही कनेक्शन न करता चुंबक बनते आणि यातून इलेक्ट्रिक व्होल्टेज काढता येतं. हे जर यंत्रात घडत असेल, पक्षात घडत असेल, तर आपण माणसं आहोत, आपल्यात ते का घडणार नाही. शिवचरित्र काय सांगतं सांगू? मनात आणाल तर वाटतं ते तुम्ही करू शकता, पण मनात आणलं पाहिजे. आणि दिदीनो दादानो, ते चिंतन तुम्ही करायचं आहे उर्वरित आयुष्यामध्ये. आणि मग साने गुरुजींचं एक सुंदर गीत मी तुम्हाला सांगणार आहे. मग तुम्हाला घोडके सर, हे फक्त शिवचरित्रात सापडतं का? सापडतं. औरंगजेबाच्या चरित्रामध्ये सापडतं. औरंगजेब भाषे इतका बेरकी होता, तुम्हाला ठेवून नसलं प्रसंग सांगतो. औरंगजेब भाषेत 4 गुण मगाशी नाव सांगतील, अज्जम मोज्जम कामबख्श. त्यांचं बापावरती प्रेम नव्हतं, त्यांचं प्रेम होतं त्यांच्या इस्टेटीवरती. आणि औरंगजेबाला चांगलं ठाऊक होतं आपल्या मुलाचं प्रेम आपल्यावरती नाही, आपल्या इस्टेटीवरती आहे. आणि तो असा दालनात लिखाण काम करत बसला होता औरंगजेब बादशाह. आणि मुलगा आला, पहिला रिवाज होता मुंगलीचा. मुंगली रिवाजाप्रमाणे पूर्णिसात केला जायचा. अज्जम आला तर बापाला पूर्णिसात केला. बापानं फक्त असं वर पाहिलं आणि तो पुन्हा लिखाण काम करू लागला औरंगजेब बादशाह. तर तो म्हणाला, मुलगा अज्जम, अब्बाजान अब क्या लिख रहे हो? तुम्ही आपण काय लिहिताय? त्याला गंमत करावं. तो म्हणाला, बेटा मैं मेरा वसियतनामा लिख रहा हूं. मी माझं मृत्यूपत्र लिहितोय. पोरगं बाहेर गेलं, अस्वस्थ झालं. त्याला असं वाटलं, बाप मृत्यूपत्र लिहितोय, मला काही ठाण पत्ता लागू देणार नाही. बहुतेक इस्टेट त्या दोघा तिघांच्या नावावर करतो की कोणाष्टव. ते पोरगं अस्वस्थ झालं. दुसरं आलं, त्यालाही तेच उत्तर, तिसऱ्याला तेच उत्तर, चौथ्याला ते उत्तर. पोरं अस्वस्थपणे बाहेर फिरू लागली. आणि औरंगजेब बादशाहनं एकच ओळ लिहिली, ती कागदात कोरून ठेवा. औरंगजेब बादशाहने एक पर्शियन उर्दू मिश्रित भाषेत वाक्य लिहिलं, नान
दह्यात दौलत व करामत. नान हा पंजाबी शब्द आहे. तो धावत 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 तुमच्या पंढरपूरच्या धाब्यावर चालला. नान याचा अर्थ रोटी. दह्यात म्हणजे आयुष्यभर रोटी तुम्हाला आयुष्यभर मिळेल. दौलत व करामत म्हणजे सत्ता, संपत्ती, पदप्रतिष्ठा, मान सन्मान, ऐश्वर्य प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला कर्तबगारी सिद्धच करावी लागेल. एका लेखणीच्या एका ओळीत औरंगजेब भाषण दिलं. ते पत्र ओरिजिनल आजही इतिहास संशोधन मंडळाकडे आहे. किती शिकण्यासारखा इतिहास होतो. एका ओळीत जीवनाचं सार होतं औरंगजेबाने आपल्या मुलांना सांगितलं. आणि मग तुम्हाला सुद्धा कर्तबगारी सिद्ध करायची आहे. विनोदातून तुम्ही तर बसला बाहेर जास्त काही नाही आहे, पण खरं सांगू का, बाहेर किमान 35-36 अंश डिग्री सेल्सिअस तापमान आहे. क्षणभर डोळे मिळतात आणि या क्षणाला आपले आई वडील काय करतात एवढा आठवा. तुमच्या लक्षात येईल, आई माझी कामं करते, माझे बाबा माझ्या सुखासाठी कुठेतरी नोकरीला गेले, शेतात गेले, आणि मग त्यांच्या डोळ्यात असू पुसायचं काम तुम्ही करणार आहात का नाही. हो. आणि म्हणून एक चिंतन सांगतो. तो चिंतन माझ्या पाठीवर मानायचं. त्या चिंतनाचा अर्थ अनुभूती काय असते. तिथं बसलेले जे गेले ते कावळे, उडून गेलेले कावळे, आणि जे बसलेत ना ते पुन्हा मला फोन करून सांगायचं, घोडके सर अनुभूती काय असते ते आम्ही या क्षणी या पंढरपूरच्या स्थितीनं आम्ही अनुभव केले. मी ज्यावेळी डोळे उघडा म्हणे त्यावेळी डोळे उघडायचे. मी सांगतो, एक चांगलं साने गुरुजींचं गीत आहे, की पाठीमागून माझ्या आवाजात मांडण्याचा प्रयत्न करायचा, की जीवनाचं चिंतन आहे. अर्थाकडे लक्ष देऊन म्हणायचं. जीवनाची सारी सूत्र तुम्हाला तिथं सापडणार आहेत. आणि तुम्ही बसलेले सगळेजण नाही आयुष्यात यशस्वी झाला पुन्हा मला विचारा. साने गुरुजींनी ते कुणासाठी लिहिले? क्रांतिकारकांसाठी लिहिले. क्रांतीचे लोक क्रांतिकारक ते म्हणायचे तेच. त्यांचा विश्वास आहे. ते डोळे मिटून शांतपणे मी जे म्हणतो त्या आवाजात म्हणायचं. आता एक मात्र लक्षात घ्या, माझा हा गळा नाही बरं, हे माझं नरड आहे. त्यामुळं जसं काही मला येईल तसं म्हणतो, तुम्ही पण ते म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि मी सांगेल तर डोळे उघडायचे, तुम्हाला अनुभूती नक्की. डोळे झाका. एकमात्र चिंतनाता म्हणा. एकची विचार भाग्यपूर्ण होईल केव्हा. हिंदू भूमी थोर दुःख दैन्य जाऊन विलया. हो दे स्वतंत्र भाग्यपूर्ण आई ध्यानी. मणी हाच मंत्र मेघ जीव जीवन देई. अर्पुणी धरेला जीवना समर्पण जाय. तो परिलयाला परार्थाय जीवन त्यांचे. देवी हो मदीय मातृभूमी साठी माझे. सर्व काय होय तुझे पवन पावन आई. तुझे पुण्य पाणी तुझे निळे आकाश किती. स्वच्छ रत्न खानी तुझे चंद्र तारे दिसती. किती सुरम्य गोड तुला नसे साऱ्या जगती. खचिताई जोड एकमात्र चिंतनाता.
एकची विचार भाग्यपूर्ण होईल केव्हा हिंदू भूमी थोर तुझ्या धुळी माझी वाटे लोळले सुखाचे जिथे पाय पावन फिरले राम जानकीचे जिथे नाम घोषे फिरले संत ते अनंत तुझ्या धुळी मधला झालो कीट तरी पसंत दिगंतात वृद्धिंगत मी कीर्ती तव करीन तुझी मूर्ती मधुरा दिव्या अंतरी धरीन तुझे नाम संत तोठी गाण गोड कंठी तुझी भक्ती अतुला चला साठवीन पोटी एकमात्र चिंतनाता एकची विचार भाग्यपूर्ण होईल केव्हा हिंदू भूमी थोर शांतपणे डोळे उघडा. हे राष्ट्रचिंतन होतं, राष्ट्राचं चिंतन होतं. लास्ट संदेश दीदी तुमच्यासाठी, भारत की सच्ची बेटी म्हणून दादा तुमच्यासाठी भारत का सच्चा बेटा म्हणून बहुत काही बोलले. आमच्या अगत्य असलेले आपणास मानाचा मुजरा. धन्यवाद.